सौगात आहे मोदी खऱ्या अर्थाने एक वेगळं किट आता 32 लाख लोकांपर्यंत पोहोचणार आहे, पण त्याच्याबद्दलच ट्विट प्रकाशीने केलंय. खरं तर प्रकाशी स्वागत आहे तुमचं पुढारीवर, आणि कुठे ना कुठे 32 लाख लोकांपर्यंत सौगात आहे मोदी पोहोचणार आहे, पण तुम्ही ट्विट करून हे का पोहोचतंय आणि आत्ताच का पोहोचतंय ह्याच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह उचललं. मी एवढंच फक्त मुसलमानांसमोर मांडलेलं आहे की जे आज किट वाटायला निघालेले आहेत त्यांचं वागणूक जी आहे ही पहिल्यांदा तुम्ही असं तपासा. 99 पासून हे सत्तेमध्ये आले. RSS BJP तिथून त्यांचा असणारा प्रवास आपण असणारा पाहिला तर त्यांचा असणारा प्रवास हा अँटी मुस्लिम राहिलेला आहे. त्या अँटी मुस्लिममध्ये गोधरा घडलं. अनेक मुसलमानं त्या ठिकाणी असणारा मेली. अजून एका प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं नाही की गुजरातचं फॉरेन्सिक लॅबॉरेटरी जी आहे ती असं म्हणते की आम्ही 100 रेल्वेकडून जुन्या बोग्या घेतल्या, ते जाळून बघितल्या, त्या बाहेरून जळल्या नाहीत पण आतून जळाल्या. एक फार मोठा प्रश्नचिन्ह त्यांनी सगळ्या इन्क्वायरीवरती उपस्थित केला. त्याचं अजून उत्तर नाही. पुन्हा सत्तेवरती आले, NRC लागली. त्याच्यानंतर असणारा पिलू पेलवान असेल किंवा अकलेक असेल या सगळ्यांची असणारं कत्तल करण्यात आली, बेरहमीने करण्यात आली, त्याचं व्हिडिओ करण्यात आलं आणि थरारक चित्र जे आहे ते सोशल मीडियावरती. त्या केसेस काय झाल्या कोणालाच माहिती नाही आहे. त्याच्यानंतर असणारा तुमचं NRC नंतर असणारा वक्फ बोर्ड आणि शरियत ह्या कायद्यामध्ये इंटरफिअरन्स करणं अशी असणारं सुरुवात असताना अचानकपणे मुसलमान प्रेम जे व्यक्त होतं आहे त्याच्या पाठीमागचं राजकारण मुस्लिम समाजाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी असणारं ती सगळी परिस्थिती वर्णन करताना एक ट्विट आम्ही त्या ठिकाणी असणारं आज केलेलं आहे. तेव्हा ते किट घ्यायचं की नाही घ्यायचं आहे मुस्लिम समाजाने आता ठरवायचं आहे. आम्हाला जर विचारलं तर आम्ही त्यांना म्हणणार ते एक संधी मिळालेली आहे तुम्हाला यांना नाकारण्याची, ती नाकारून मोकळं होऊन जा. दुसऱ्या बाजूस 22% हिंदू समाजामधला या मानसिकतेमध्ये आहे की मी देश सोडावा. 2 दिवसापूर्वीच तो रिपोर्ट आलेला आहे. त्याच्यामुळे आपण असणारा अँटी मुस्लिम करत हिंदूंना एकत्र करत सत्ता घेतली ते फार काळ काही चालणार नाही. आणि म्हणून आता मुसलमानांचं थोडंसं प्रेम दाखवा, आम्ही बदललो ते दाखवा आणि पुन्हा सत्तेवरती काबीज करा असं जो चाललेला आहे तो डाव मुसलमानांनी उधळावा एवढंच फक्त आमचं त्याच्या पाठीमागचं भूमिका आहे. पण सर, एकंदर तुम्ही आज हे पण उल्लेख केलात की त्यांच्यामधले पण काही लोक आहेत जे खऱ्या अर्थानं या गोष्टी अवलंबून करतात, त्या खऱ्या अर्थानं हे किट लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांनी सुद्धा एक स्टँड घेतला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे का? ते माझं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ट्विटमध्ये मी असं म्हटलेलं आहे की मौलवी जे आहेत इलेक्शनमध्ये भूमिका घेतात. चांगली गोष्ट आहे, मी नाही म्हणत नाही. त्याच्यामध्ये काही जणं उघड घेतात, काही जणं छुप्या रीतीने घेतात. या दोघांना माझं आव्हान आहे की एक किट घ्यावं की न घ्यावं याच्याबद्दल तुम्ही का बोलत नाही आहात. भूमिका मांडणार असेल तर नुसती राजकीय भूमिका नाही तर सोशो रिलिजियस भूमिकासुद्धा तुम्ही असं त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि मी अपेक्षा धरतो की मौलवी इथले भूमिका घेतील की मुस्लिम समाजाने ते घ्यायचं की न घ्यायचं. आम्ही असं पक्ष म्हणून मुसलमानांना सरळ सांगतो की ते नाकारून टाका. पण सर, नेहमी असं होतं आणि नेहमीच्या सत्ताधाऱ्यांना हा प्रश्न विचारला जातो तर ते असं म्हणतात की आम्ही कधीच त्यांच्या विरोधात नव्हतो. आम्ही जे महाराष्ट्रात राहतात, जे भारतात राहतात, जे स्वतःला हिंदुस्थानी म्हणतात, आम्ही नेहमी त्यांच्यासोबत आहोत. हो, पण माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की तुम्ही त्यांच्यासोबत आहात, शब्दाने आहात, कृतीने नाही आहात. कृतीने असतात तर कोणाचं नागरिकत्व तपासलेलं नसतं. तुम्ही असणारा वक्फच्या जमिनी
अनेक वर्षापासून चालत आलेले आहेत ते आता काढून घेण्याच्या भानगडीत तुम्ही पडला नसतात. तेव्हा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये असणारं अँटी मुस्लिम वातावरण कसं राहील याचं असणारं चालले. आता जसं औरंगजेबची कबर आहे, नवीन अयोध्या होतोय हा माझं सरळ म्हणणं असं आहे. इट्स न्यू अयोध्या. तो करण्याचा प्रयत्न चाललाय. पण सर, या सगळ्यांमध्ये या सगळ्या गोष्टीचं राजकारण ऐतिहासिकदृष्ट्या पण होत आहे का, की सगळ्या गोष्टींना म्हणजे हिस्टॉरिक मॉन्युमेंट्स आपण जपल्या पाहिजेत, तिकडे कुठे ना कुठे हे काढा ते काढा. खरं तर अल्टिमेटम पण आता महाराजांनी दिलंय. ते मुळात माझं म्हणणं असं आहे की तुम्ही 70 वर्षाचे किंवा 75 वर्षाचे देश आहात. त्याच्या अगोदर तुम्ही सगळे गुलाम होतात. राजे असेल राजे नसतील सगळे गुलाम होतात. तेव्हा राजा गुलाम झाला की प्रजा गुलाम होतेच. दुर्दैवाने जे गुलाम राजे आहेत तेच आता आम्हाला राजकारण शिकवायला निघालेले आहेत. तेव्हा मी देवेंद्र फडणवीसना सर 2 दिवसापूर्वीच माझी भेट झाली. म्हटलं हिंमत दाखवा, कायद्याच्या विरोधात जो जातो त्याला मोका लावून मोकळा होऊन जा. पण सर, त्याच्याने बाकीचं वातावरण पण दूषित होईल. राजधर्म हा राजधर्म असतो. लोकांना राज्य केलेलं पाहिजे. लोकांना चांगुलपणा चालत नाही. जो राज्य करतो तो राज्य करतो. त्याच्यामुळे असणारा राजधर्म हाच सांगतो की तुम्ही राज्य केलं पाहिजे. तुम्ही राज्य करा. तुमच्या विरोधात कोण असेल आणि कायद्याच्या विरोधात तो जर भूमिका घेत असेल आणि ऐकत नसेल तर मोका आहे तुमच्याकडे, लावून मोकळा होऊन जा. खूप धन्यवाद सर. तुम्ही पाहू शकता, एकंदर आपण पाहायला गेलं तर अनेक गोष्टी आज समोर येताना दिसत आहेत. पण ही गोष्ट आत्ताच का उद्भवते हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. विकास सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.